तुम्ही अजूनही त्या जुन्या टेक्निक्स आणि स्ट्रॅटेजी यूज करून मेटावरती ॲड रन करताय का? तर थांबा, कारण गेल्या काही महिन्यामध्ये मेटामध्ये खूप मोठे अपडेट्स आलेले आहेत आणि त्यातील सगळ्यात महत्त्वाचा अपडेट म्हणजे अँड्रोमेडा अपडेट. चला समजून घेऊयात हा अपडेट. अँड्रोमेडाच्या अपडेटनुसार क्रिएटिव्ह इज द न्यू टार्गेटिंग. डिटेल टार्गेटिंग अजूनही अवेलेबल आहे, पण फोकस मात्र शिफ्ट झालेला आहे. पूर्वी आपण मेटावरती कॅम्पेन रन करताना इंटरेस्ट, बिहेवियर, डेमोग्राफी ह्या सगळ्या गोष्टी ॲड करायचो आणि त्यानुसार मेटा पुढे ॲड पुश करायचा. पण आता मेटा ॲड क्रिएटिव्हच्या बेसिसवरती तुमची ऑडियन्स जी आहे ती सिलेक्ट करतो. मेटा इंटरेस्टपेक्षा क्रिएटिव्ह सिग्नल्सवर जास्त डिपेंड करतो. एंगेजमेंट, वॉच टाईम, क्लिक्स आणि कन्वर्जन बिहेवियर. फॉर एक्झाम्पल, जर तुम्ही एखादी ॲड बनवताय आणि त्या ॲडमध्ये समजा तुम्ही मॉडेल जी आहे ती जेनझी यूज केली, त्याचबरोबर तुम्ही ट्रेंडी आउटफिट्स प्लस फास्ट ट्रान्झिशन यूज केले, तर ही जी ॲड आहे मेटा ऑटोमॅटिकली जेनझी बायरपर्यंत पुढे पुश करते. जर व्हिज्युअल्स क्लीन, लक्झुरी आणि प्रीमियम असतील तर ऑब्व्हियसली ही ॲड जी आहे ती हाय पेइंग ऑडियन्स जी आहे ती अट्रॅक्ट करेल. सिम्पल फॉर्म्युला, तुम्ही जे दाखवाल तेच दिसेल. ऑडियन्स सिलेक्शन करण्यापेक्षा आता क्रिएटिव्हिटीमध्ये तुम्हाला डायव्हर्सिटी आणावी लागेल. यामध्ये तुम्हाला डिफरंट हुक, डिफरंट अँगल, डिफरंट क्रिएटिव्ह आणि डिफरंट ऑफर्स लागतील. मेटा तर अपडेट होत राहते, पण बदलत्या अपडेटनुसार तुमची मार्केटिंग स्ट्रॅटेजी अपडेटेड आहे का? जर नसेल तर आजच कॉन्टॅक्ट करा एबी मार्केटिंग विंग्सला आणि तुमच्या बिझनेसलाही आजच अपडेट करा.